तळा तालुक्यामध्ये विरोधकांची अत्यंत गरज होती आणि ती गरज पाहता तळा तालुका विकास आघाडीची स्थापना करण्यात आली. काही जे विकासाचे मुद्दे आहेत ते सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी ही विकास आघाडी नेहमी काम करत राहणार आहे. सध्या एक मोठे दोन आम्ही मुद्दे उचललेत विकास आघाडीकडून, की एक स्थलांतराचा जो मुद्दा आहे म्हणजे रोजगाराचा आणि स्थलांतराचा, आणि दुसरा एक प्रश्न आहे तो आरोग्याच्या संदर्भातला प्रश्न आहे की 3 वर्ष झाली, 2.5 ते 3 वर्ष झाली रुग्णालय बांधून, पण त्या रुग्णालयाचं आत्ता एवढी बिकट अवस्था झाली तिथपासून त्याला कुलूप लटकलं आहे. ह्या संपूर्ण संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत मंगेश प्रभाकर देशमुख आहेत, की त्यांना ह्याबद्दल काय वाटते आणि काय करायला पाहिजे. सर, तुम्ही आता हे जे मुद्दे दोन बघितले, एक तर स्थलांतराचा मुद्दा आहे आणि दुसरा रोजगाराचा मुद्दा आहे तालुक्यातला. तालुक्याची परिस्थिती तुम्हाला जवळून माहिती आहे, तुम्ही इतक्या वर्षापासून राजकारणामध्ये आहात. तुम्ही 40 वर्ष झाली तुम्ही राजकारणामध्ये आहात, समाजाची कामं केलेली आहेत, लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही काम केलेलं आहे. तेव्हाची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती याचं कारण काय बिघडायचं, म्हणजे तुम्हाला वाटते का परिस्थिती बिघडली आहे, परिस्थिती तालुक्याची खालावली आहे, कशामुळे खालावली असेल? याला कारणं बरीचशी आहेत. स्थलांतर हे मुख्यतः स्थलांतर कशा दृष्टीने झालेलं आहे की यामध्ये तुम्ही जो प्रश्न उपस्थित केलेले आहेत की विकास, आणि विकास होताना हा विकास फक्त काही ठराविक गोष्टींचा नुसता रस्ते आणि मंदिरं बांधून हा विकास होत नाही. तो विकास होताना सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे. आज तळ्याचा विकास तसा बघायला गेला तर ही ऐतिहासिक गाव आहे आणि ही महाराजांच्या वेळापासून, शिवाजी महाराजांच्या वेळापासून ही बाजारपेठ, ही जी बाजारपेठ आहे, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी तळा शहरामधून, तळा गडावरनं इथनं खरेदी करून त्या राज्याभिषेकाला सामान गेलेलं होतं. असं असताना ह्या तळ्याची आज ही अवस्था काय की जिथे तळ्यामध्ये आज बाजारपेठ दुपारी 10-11 नंतर ओस पडते. ह्या गोष्टीचा विचार बारकाईने केला तर ह्या गोष्टीचा विकास करताना लोकप्रतिनिधींनी त्याकडे बारकाईने लक्ष द्यायला पाहिजे. ते लक्ष न दिल्यामुळे हे स्थलांतराचा मुद्दा येतो मोठ्या प्रकर्षाने. ह्याची जाणीव मी पण एक लोकप्रतिनिधी असल्यामुळे, मी या तळा विभागाचा, जिल्हा परिषद गटाचा जिल्हा परिषद मेंबर असल्यामुळे, तसंच माझी मिसेस जिल्हा परिषद मेंबर असल्यामुळे, तसंच माझा भाऊ जिल्हा परिषद मेंबर असल्यामुळे आम्ही ह्या इथल्या भौगोलिक परिस्थिती आणि सर्व याच्या दृष्टीने ज्ञात आहोत आणि हे स्थलांतर आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही त्या पद्धतीत कारवाई करत होतो. परंतु साधारणतः किती वर्षापूर्वी तुमच्या हे लक्षात आलं आणि तुम्ही कशा प्रकारे कारवाई करत होतात? 1997 मध्ये माझी पत्नी जिल्हा परिषद मेंबर झाली आणि त्यावेळी शिक्षणाची जी पद्धत होती ती प्रत्येक ह्या खेडोपाडी गावातनं 4थीपर्यंतच्या शाळा ज्या होत्या त्या एक शिक्षकी शाळा होत्या. त्या आम्ही एक शिक्षकी शाळा, एक वर्ग, तिथे प्रामुख्याने त्या 5 वर्षामध्ये शिक्षणाच्या दृष्टीने लक्ष देऊन 5 वर्षामध्ये आम्ही प्रत्येक गावामध्ये 3 किंवा 4 शाळागृह बांधली. त्याचबरोबर प्रत्येक गावामध्ये 4-4 शिक्षक, म्हणजे एक शिक्षकी शाळा न ठेवता तिथे 2-2 शिक्षकी किंवा 3 शिक्षकी शाळा, आणि तिथे जी उणीव होती शिक्षकांची ते शिक्षक भरती वगैरे ह्या करून घेतल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून. तुम्ही शिक्षणाच्या दृष्टिकोनानं तो दर्जा तालुक्याचा वाढवला तेव्हा विद्यार्थी संख्या तिथे होती. पण आत्ताची जर का तुम्ही परिस्थिती बघितली तालुक्याची, तर ह्या तालुक्याच्या पूर्ण तालुक्याच्या जेवढी गावं आहेत
त्यातल्या 16 शाळा म्हणजे तालुक्यात जेवढ्या शाळा चालू आहेत त्याच्यातल्या 16 शाळा बंद आहेत आणि 4 शाळा बंद होण्याच्या मार्गावरती आहेत. आपल्याला आता पुढे येतो त्याच्यात कसं आहे की हे प्राथमिक स्टेजमध्ये 5 वर्षांमध्ये आम्ही हे केल्यानंतर मी तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचा जो मेंबर होतो आणि त्यावेळी माझे बंधू त्या याच्यावर अध्यक्ष होते. आम्ही माझ्या वडिलांनी स्थापन केलेली तळे विभाग शिक्षण प्रसार तळा न्यू इंग्लिश स्कूल ह्याचं रूपांतर आम्ही पुढे जाऊन 11वी-12वी इथे चालू केली. 11वी-12वीच्या फॅकल्टीज चालू केल्या आर्ट्स कॉमर्स सायन्स जिथे जेणेकरून 10वी नंतर आपल्या खेडेगावातल्या मुलींचा आणि शिक्षणाचा संबंध तुटत होता तो आम्ही त्यांचं शिक्षण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला आणि त्या दृष्टीने 10वी 11वी-12वी चालू केली आर्ट्स कॉमर्स सायन्स. त्याचबरोबर 2003मध्ये सिनियर कॉलेज चालू केलं. यासाठी आम्हाला ज्या शासकीय परमिशन्स हव्या होत्या त्यावेळी आम्ही लोकप्रतिनिधी आमदार तटकरे साहेबांच्या मदतीने त्या मिळाल्या. पण हे झाल्यानंतर 2006 पर्यंत ह्या सगळ्या घटना होत असताना हे सुशिक्षित झालेले शिक्षक विद्यार्थी इथले ग्रामीण भागातील जे मुलं पास झाल्यानंतर त्यांना रोजगारच इथे उपलब्ध नाही. तेवढ्या वेळामध्ये एकीकडे रोजगारावरती पण काम करणं गरजेचं होतं की इथे स्थानिकांना उत्पन्नाच्या दृष्टीने काहीतरी एका घरात शेतकऱ्याच्या घरात 2-3 मुलं असतील. पूर्वी कसं 4-4 मुलं असायची. एक मुलगा इथे शेतीकडे लक्ष द्यायचा आणि 3 मुलं शहरात मुंबई पुणे या ठिकाणी जात. आता ही सुशिक्षित झाल्यामुळे पूर्वीची मुलं होती ती जात होती चाकरमानी म्हणूनच जात होती. पण कुटुंब इथे असायचं त्यांचं कुटुंब इथे असायचं. आई वडील आणि त्यांचे एक तरी कुटुंब इथे असायचं. परंतु हे शिक्षण सुरुवात झाल्या आणि शिक्षण ग्रॅज्युएट झाल्यानंतर 12वी पास झाल्यानंतर जो तो घरातल्या 4 माणसांचा उदरनिर्वाह चालण्यासाठी जी गरज असते त्या गरजेच्या दृष्टीने होत नाही. मुंबई पुणे यासारख्या शहराच्या ठिकाणी स्थलांतर होत गेलं. मुलं स्थलांतरित केलं. मग ह्याच्यामध्ये ही तिथे मुलं ती गेल्यानंतर त्यांच्याकडे तिथे राहण्यासाठी चांगली जागा नसल्यामुळे इथे असणाऱ्या शेती किंवा हे वर्कस जमीन या लोक विकायला सुरुवात केल्या. साधारण 9, 10, 11, 12च्या सुमारास ह्या विकायला सुरुवात झाली आणि ह्या जमिनी विकल्या. त्याचबरोबर गव्हर्नमेंटकडनं धान्य मोफत मिळायला लागलं. त्यामुळे आणि शेती ही इथे तळा तालुक्यामध्ये कुठलंही शेतीशिवाय कुठलंही उत्पन्न नव्हतं आणि तेव्हा जेव्हा तुम्हाला या गोष्टी दिसायला लागल्या समजायला लागल्या की बाबा असं होतंय तर तेव्हा तुम्ही एका पक्षाचं काम करत होतात. मोठ्या पक्षाचं काम करत होतात. त्या पक्षाकडे सत्ता पण होती. मग तुम्ही त्यामार्फत कधी काही प्रयत्न केला नाही का त्यांच्या कानावर टाकायचा इथे रोजगार आणायचा इथे या तालुक्याची परिस्थिती अशी होत चालली आहे लोक मुंबईला चालली आहे शहराकडे चालली आहे. त्या दृष्टीने जागरूक हे असल्यामुळे 2-3 वेळा आम्ही ह्या दृष्टीने प्रयत्न केला की बुवा आपल्या इथे रोजगार येणे. तर म्हणे की त्यावेळी आम्हाला की बुवा तळा तालुक्यामध्ये आपल्याला कॅलिफोर्निया करायचं आहे. आपल्याला तळा तालुक्यामध्ये केमिकल झोन नको. पण कॅलिफोर्निया करायचा किती वर्षापूर्वी कॅलिफोर्निया करायचा होता. अंतुल्यांचं स्वप्न घेऊन आम्ही चालत होतो आणि त्या ह्याच्यापासून साधारण 11-12च्या हे वेळी कॅलिफोर्निया. त्याच वेळी त्याच्यानंतर साधारण 14च्या सुमारास 2014च्या सुमारास एका कार्यक्रमाच्या दरम्यान त्यावेळचे प्रचारसभा होती का कार्यक्रम होता. एका कार्यक्रमाच्या संदर्भात आमदार आले असताना आम्ही त्यांच्याजवळ गाडीतनं जात असताना त्यांनी बोलले की बाबा आपल्या इथे इंडस्ट्रीयल झोन डिक्लेअर होतोय
तर काय अपेक्षित आहे, तर म्हटलं औद्योगिक क्रांती व्हायला पाहिजे. क्रांती, रोजगार हे होण्यासाठी म्हटलं बोरगडच्या परिसरातनच जात होतो. त्यामुळे ह्या परिसरात जागा उपलब्ध होईल, किती हेक्टर जागा उपलब्ध होईल म्हटलं. तुम्हाला तर माहिती आहे, सगळ्या तालुक्याचा तुमचा परिचय आहे, तर त्या दृष्टीने होईल. तर म्हणे ह्या झोनमध्ये ग्रीन रेसिडेन्शियल नाही, ह्या औद्योगिक मधला सॉफ्टवेअर इंडस्ट्री आणि IT ह्याची ऑटोमायझेशन, ऑटोमोबाईल ह्याच्या मेकॅनिकल इंडस्ट्रीज इथे प्रपोज आहे आणि त्या दृष्टीने ते होईल आणि ते थोडे दिवसात येईल. आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे दिल्ली मुंबई कॉरिडॉर म्हणून हा डिक्लेअर झाला. पण त्या ह्याच्यासाठी तटकरे साहेबांना त्यावेळच्या शासनामध्ये विरोधी असणारे लोकांचा विरोध झाला आणि त्या तळा तालुक्यात कॅलिफोर्निया व्हायचा राहिला. कॅलिफोर्निया इंडस्ट्रीयल येण्याचं राहिलं. म्हणजे कसं आहे, इंडस्ट्री आली असती तर आपल्या तळा तालुक्याचा कॅलिफोर्निया झाला असता, पण तो नाही झाला. कॅलिफोर्निया होण्याचं हे जे स्वप्न होतं, कॅलिफोर्नियाचं मी तुम्हाला आता साधं उदाहरण सांगतो, मी विरोधात नाही बोलत आहे. आता आमचं कामच आहे, आम्ही तळा विकास तालुका विकास आघाडी, म्हणजे आम्ही जे आम्हाला दिसतंय ते आम्ही बोलणार. कोकणचा कॅलिफोर्निया करायचा होता, तळ्याचा कॅलिफोर्निया करायचा होता, पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आपण विचार करूया. कॅलिफोर्निया करायचा होता, पर्यटकांना आणून पण कॅलिफोर्निया करण्याचा प्लॅनिंग आपला होता, म्हणजे होतं ते. म्हणजे तळगड आहे, कुडालेणी आहे, ऐतिहासिक मंदिर आहेत, ऐतिहासिक स्थळ आहेत. 5 कोटी रुपये कुडालेणीसाठी ठरले की कुडालेणी आपल्याला डेव्हलप करायचे. आत्ताची परिस्थिती, कुडालेणीला जाण्यासाठी रस्ता नाही आहे, पायवाट आहे, ठीक आहे, त्याच्यावर काही अडचणी आहेत. पण जेव्हा पर्यटक येतो किंवा अशी एखादं स्थळ आपल्याला डेव्हलप करायचं असतं, त्याच्यावरती फास्ट विचार करून त्याच्यावरती तोडगा काढणं गरजेचं वाटत नाही का? म्हणजे तरच कॅलिफोर्निया होईल ना. नाही, कॅलिफोर्निया होण्यासाठी पर्यटन होणं गरजेचं आहे. पर्यटनाला आपल्याकडील ही क्षेत्र आहे, मजगाव पासून मांदाड ते राहटाड हा संपूर्ण खाडी किनारा आहे. आणि ह्या इथे 2 केंद्र अशी आहेत की एक कुडालेणं आणि दोडागिरी पर्वत, ह्याच्या दृष्टीने 2 केंद्र अशी आहेत की त्या पर्यटनाच्या दृष्टीने येऊ शकतात. तर त्या दृष्टीने त्यावेळी म्हणजे जसं औद्योगिक होणार त्यावेळी हे पण सांगितलं गेलं आम्हाला की आपण पर्यटनाच्या दृष्टीने हे करायचं. त्या दृष्टीने आम्ही त्यावेळी मांदाड, राहटाड, वाशी आणि कुडा ह्या जे बारीक बारीक बंदरं होती त्या बंदराच्या पट्टीला काय म्हणतात, बंदर किनारी बंदरावर जाण्यासाठी जे रस्ते होते, जेटी, ह्या जेटीज आम्ही त्यावेळी बांधल्या त्या दृष्टीने की बाबा मच्छीमारी आणि हे ह्या दृष्टीने बांधल्या. पण त्याचं पुढे काहीच नाही. तुम्ही बोलात कोकणचा कॅलिफोर्निया आणि तळा तालुक्याचा कॅलिफोर्निया. कधी विकास, पर्यटक, इंडस्ट्रियल एरिया, मेकॅनिकल इंडस्ट्री किंवा IT कंपन्या, कारण का इथे पाण्याचा अभाव आहे आणि ही जागा आणि तो जो झोन आहे त्याच्यामध्ये तुमच्या केमिकल कंपन्या येऊ शकत नाही आणि केमिकल कंपन्यांमुळे आजूबाजूच्या लोकांना पण त्याचा त्रास होईल. त्या कारणाने कॅलिफोर्नियाच्या नावाखाली ह्या कंपन्या येणार होत्या, रोजगार मिळाला असता. म्हणजे हे आश्वासन बोलतोय मी, म्हणजे माझ्याकडे त्याची टेप पण आहे की कंदील घेऊन विकास शोधावा लागेल किंवा यांनी काय केलं, त्यांनी काय केलं, एकतरी दाखवा, 1000 रुपये घेऊन जा, एकतरी दाखवा त्यांच्याकडनं 2000 रुपये घेऊन जा. अशा गोष्टी माझ्याकडे व्हिडिओ आहेत, त्याचे जुने व्हिडिओ ते सगळे आहेत की केलेला विकास दाखवा आणि 1000 रुपये माझ्याकडनं घेऊन जा. तर विकासाची व्याख्या नक्की काय आहे? विकास कशाला होतात? म्हणजे गटारं बांधायची, फेअर ब्लॉक टाकायचे, समाज मंदिर बांधायचे,
मग आपल्याला अपेक्षा जर का समोरच्या माणसाकडनं विकासाच्या बद्दल आहे, तर विकास नक्की काय व्हायला पाहिजे होता? कुडालेणीचं जे आहे हे वैशिष्ट्य पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याचा जो विकास त्या पद्धतीत व्हायला पाहिजे होता तो विकास झाला नाही. वारंवार त्याच्यासाठी तरतूद होते, परंतु तो कुठे खर्च होतो, काय कसा जातो हे समजत नाही. अजूनही आत्तासुद्धा 5 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत, पण आत्ता प्रत्यक्षात बघितलं तर तिथे जायला रस्ता नाही. जो ओरिजिनल रस्ता होता तो बंद केलेला आहे. पुढे काय चाललंय लोकांना समजत नाही, अर्धवटपणा आहे. आणि हे 5 कोटी रुपये कुठे जाणार? त्याचबरोबर दुसरं पर्यटनाच्या ह्याच्या दृष्टीने जे क्षेत्र जोडलं द्रोणागिरी, आज द्रोणागिरीमध्ये त्यावेळी आम्ही आश्वासित रोजगार योजनेमधनं तो रस्ता केला होता. त्याच्यानंतर आत्ता हा रस्ता केला, त्याच ह्याच्यावर रस्ता हा केला. आज रस्ता झालाय होतोय हे माहिती आहे. तिथे त्याच्यानंतर आतमध्ये त्या ज्या पर्यटन केंद्रासाठी इथे जे तीर्थक्षेत्र आहे द्रोणागिरी, ह्या इथे वास्तविक पद्धतीने त्याचं जे हेरिटेजपणा, तिथल्या त्या जत्रा आणि त्यावेळचं जे स्वरूप, तिथे असणारा पाण्याचं स्तोत्र ही तिथे आता हे विकासाला गेले. आणि गोष्ट अशी झालेली आहे की तिथे जे वर्षानुवर्ष पाणी वाहत होतं, त्यांनी ते योग्य तऱ्हेने काम न केल्यामुळे ते आत्ताच्या ह्या वर्षीच्या जत्रेच्या वेळी तिथे दिसण्यात आलं की ते पाणी गायब झालं होतं, तिथे पाणीच नव्हतं. ही अशी परिस्थिती आहे. कारण जत्रेला गेल्यानंतर ते पाणी त्या हौदामधनं बाहेर येऊन ते वाहतं असायचं. मग अगदी मे महिना अखेरपर्यंत वाहतं असायचं. ते पाणी अटलं गेलेलं आहे. का अटलं गेलं? कारण मला माहितीप्रमाणे तिथे काहीतरी सुरुंग लावले गेले आणि अशा ह्याच्याप्रमाणे त्याचं पाणी, म्हणजे जो विकास अपेक्षित होता त्याच्याऐवजी ते तीर्थक्षेत्र होण्याच्या ऐवजी तिथं बकास झालं. तीर्थक्षेत्र होताना त्या जत्रेचं जे वर्षानुवर्ष पारंपरिक जत्रा, ते काय ही लाट फिरते, ह्याच्यासाठी किंवा ह्याच्यासाठी त्या पद्धतीत तिथे जत्रेची दुकानं बसवण्यासाठी ते कठडे वगैरे असं जर झालं असतं तर चांगलं झालं असतं. परंतु ते हेरिटेज आणि त्या ह्याचं सांगायला कोण गेले तर ह्या इकडचे बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर, ज्यांचा तळागावाशी कधीही काही संबंध नाही, असे कॉन्ट्रॅक्टर जाऊन तिथे काम करत होते. त्यामुळे ह्या 5 कोटी रुपयाचं काय झालंय ह्याचं काही कुणाला त्याच्यापासून लाभ हा झाला रोजगाराचा आणि स्थलांतराचा प्रश्न. आता तुम्ही आम्हाला पूर्णपणे उलगडून दाखवला. आता कॅलिफोर्नियाचा विषय तो आता तुम्ही आम्हाला सांगा, कॅलिफोर्निया कसा होणार होता ते पण सांगा. कॅलिफोर्नियाच्या दृष्टीने बऱ्याच वेळा माझे प्रयत्न असायचे की बुवा ह्या तळा तालुक्याचा ग्रीन झोन, हा जो ग्रीन झोन आहे तो वांजळोशी, वावा फाटा, वावा धरण ते पिटसई कोंड, पिटसई मुळगाव ह्या इथपर्यंत जी वाहणारी नदी आहे त्या नदीच्या आणि गायमुखचं तीर्थक्षेत्र इथून उगम पावणारी जी नदी आहे तिथनं जे पाणी येतं ते पिटसईच्या मुळगावापर्यंत येतं. ही जीवनवाहिनी आहे. वावा धरणाच्यामुळे ह्या नदीमध्ये असणारं पाणी हे एक बारमाही असतं. त्यात भर पडून वांजळोशी धरण झालेलं आहे, त्याच्यामुळे आणखीन भर पडलेली आहे. आता ह्याच्यामध्ये कॅलिफोर्निया होण्यासाठी, रोजगार निर्माण होण्यासाठी माझं असं सजेशन होतं की इथे ह्या नदीला 5 बंधारे, कोल्हापूर टाईपचे 5 बंधारे बांधायचे. म्हणजे एक चरईच्या मागच्या गवळूवाडीच्या तिथे ब्रिजच्या तिथे अलीकडे, त्याच्यानंतर पुढे बेलगरची पाणी योजना, बेलगर खैराटची पाणी योजना आहे तिथे संगमाच्या वरच्या साईडला, तिथे एक बंधारा बांधायचा. त्याच्यानंतर आंबेळी वानस्ता जिथे जे आहे तिथे एक बंधारा बांधायचा आणि एक शेनाट्याला बंधारा बांधायचा. शेनाट्याला चेंडो आणि पिटसईच्या मुळगावाच्या इथे एक बंधारा बांधला.
असे 5 बंधारे बांधले की त्याचा ऑक्टोबरपासून त्यांची गेट बंद करायची आणि त्या गेट बंद केल्यानंतर म्हणजे त्या धरण बांधल्यानंतर त्याच्या साईडच्या भिंती किंवा जे साईड वॉल आहेत त्या तुम्ही आश्वासित ह्याच्यातनं घ्या, कशाच्या ह्याच्यातनं घ्या आणि त्या बांधल्या. बंधारे किनारे बांधले 1 किलोमीटरपर्यंत ते बंधारे बांधले तर 1 किलोमीटरचा आणि जवळजवळ 7 फुटाचा पाणी स्टॉक हा मोठा हौद तयार होईल. त्या हौदामध्ये त्या ग्रामपंचायतींनी मत्स्यबीज सोडावं किंवा जो ओरिजिनल शेतीसाठी ते पाणी वापरावं. ओरिजिनली त्या मत्स्य जे मळा कोलंबी हे जे जुन्या ह्यांनी जे गोड्या पाण्यातले मासळी आहे त्याचं उत्पन्न त्या ग्रामपंचायतींनी टेंडर काढला तर तिथे एका माणसाचा रोजगार उपलब्ध एक कुटुंब पोचलं जाऊ शकतं त्याच्यावर. त्याचबरोबर त्या साठलेल्या पाण्याचा अंतर्गत दोन्ही किनाऱ्याला पाणी जात असल्यामुळे त्या ह्याच्यातनं शेजारची जी शेती आहे ही साधारणतः किती वर्षापूर्वीची तुमची कल्पना होती? ही जवळजवळ 10-11 सालापासून. मग तेव्हा तुम्ही ज्या पक्षामध्ये होता तिथल्या पुढाऱ्यांना सांगून किंवा तिथल्या लोकप्रतिनिधी सांगून तुम्ही ते करू शकला नाहीत का? त्याचं कारण काय होतं? नाही करू शकतो. आता प्रश्न आहे आरोग्याचा. 3 वर्ष झाली साहेब की मंगेश देशमुख तळ्यामध्ये रुग्णालय बांधून काही भाग त्याचा अपूर्ण आहे, कदाचित निधी कमी पडला असेल, सुस्थितीत बांधलेला आहे. पण साहेब त्या एक दुःखाची गोष्ट अशी की त्याला कुलूप लागलेलं आहे. त्याच्यामुळे आरोग्याचा प्रश्न एवढा भयंकर झाला आहे. इथून एखाद्या जर का रुग्णाला इमर्जन्सी लागली त्याला ताबडतोब माणगाव आणि माणगाववरनं अलिबाग आणि अलिबागवरनं मुंबई. परवा मी ही गोष्ट बोललो पण मी माझं मत मांडलं. आता तुम्हाला तुमचं मत मांडण्याचा इथे मी हे सांगतो की तुम्हाला तालुक्याबद्दल जसं प्रेम आहे पहिल्यापासून की तालुक्याचं कुठंतरी चांगलं व्हायला पाहिजे तसं आमच्या पण मनात आहे आणि पुढच्या पण पिढीच्या मनात असणार आहे. पण त्या दृष्टिकोनातून त्या गोष्टी घडत नाही आहेत. ह्याच्याकडे बघून आम्हाला वाईट वाटतं का 3 वर्ष तुम्ही जर का कोट्यवधी रुपये सरकारचे म्हणजे ते आपलेच आहेत, आपण टॅक्स भरले, नागरिकांनी टॅक्स भरले किंवा इतर कोणत्या तरी मार्गाने सरकारने ती वसुली केली, लोकांच्या गाड्या पकडून लायसन्सचे दंड असतील किंवा इतर कुठले दंड असतील त्यामार्फत या सरकारने पैसे जमवायचे आणि हे असे धुळकात पाडायचे 4-4 आणि 5-5 कोटी रुपये. बरं बांधून 3-4 महिन्यांनी चालू झालं असतं तरी काय वाटलं नसतं. 3 वर्ष झाली आणि त्या रुग्णांशी ह्याचा खेळ चालू आहे. म्हणजे एखाद्याच्या कुटुंबाचा प्रश्न आहे. इथून माणगावला जर का इथे त्याला उपचार व्यवस्थित मिळाले असते, चालू झालं असतं तर मिळाले असते उपचार, पण कदाचित माणगाव देताना त्याला जर का काही झालं तर ह्या पूर्ण कुटुंबाचा प्रश्न येतो. एखादं कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त होऊ शकतं. ह्याकडे तुम्ही कसं काय बघता की चालू व्हायला पाहिजे का नाही? तुम्ही जो हा मुद्दा मांडलात हा योग्य आहे. म्हणजे कसं असतं इतर ठिकाणी जेव्हा इतर ठिकाणी आपण एखादा व्यवसाय सुरू करतो, एखादं गॅरेज टाकतो किंवा एखादं किराणा मालाचं दुकान सुरू करतो किंवा एखादं प्रायव्हेट हॉस्पिटल चालू करतो, इमारत बांधून झाल्यानंतर उद्घाटनाच्या आधी 5 दिवस किंवा आधी 10 दिवस ते सराव करतात, पूर्ण सामान लावतात, दवाखान्यामध्ये पूर्ण बेड तयार करतात. इतर ठिकाणी म्हणजे अशी पद्धत आहे की जेव्हा एखाद्याचं आपण उद्घाटन करतो आणि आपण जेव्हा प्रेझेंटेशन म्हणून सांगतो की लोकांना ही आमच्याकडे असं आहे बघा, तुम्ही येऊन उघडून की तुमच्यासाठी आम्ही हे तयार केलेलं आहे. पण इथे असं उलटं झालं की 3 वर्षाला तरी डॉक्टर नाही आहेत, कुठल्या सोयीसुविधा नाही आहेत. मग हे कशासाठी बांधायचं होतं? आता ह्याच्यामध्ये हे जे आहे विकास खुंटलेला आहे ह्याला शासन जबाबदार आहे. कसं आता एकीकडे स्थलांतर होत असताना ह्या इकडे जे आता आपण म्हणलात की हॉस्पिटल बांधलंय पण तिथे अजून चालू झालं नाही. 3 वर्ष झाली. आता मूळ हॉस्पिटल बांधल्यावर इथे कसं आहे शासन जबाबदार काय? शासनाने 2015 मध्ये ह्या ग्रामीण म्हणजे तालुका प्लेसच्या इथे तालुका प्लेसचं जी हे आहे तिथे नगरपंचायत, तिथे रुग्णालय आणि
इतर सुविधा तालुक्याच्या दृष्टीने जी कार्यालय असावी ह्या दृष्टीने विकास आराखड्यामध्ये असल्यामुळे ती घेतली. पण ह्या याच्यामध्ये जी गोष्ट महत्त्वाची आहे की नोकरबंदीला 2013 पासून कर्मचारी बंदी असल्यामुळे हे पदं जी निर्माण झाली, ह्या नवीन आस्थापना झाल्या, त्या ज्या आस्थापना आहेत त्या पदं भरली गेली नाही आणि त्यामुळे हे सगळं. पण हे कारण नाही, हे कारण ठीक आहे. हे कारण तुमच्या आमच्यासारख्याला सांगितलं तुम्ही मला, किंवा तुम्ही तुमच्या कुठल्या कार्यकर्त्याला सांगितलं, किंवा तुम्ही कोणाला सांगितलं, हे मला पटू शकतं. पण ज्या रुग्णाचा जीव जातोय ना त्याच्या कुटुंबाला तुम्ही काय सांगाल? आज सत्ता दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत तिन्ही पक्ष एकत्र झालेत. असं नाही कोणी विरोधक की बाबा तू हॉस्पिटल चालू करू नको, असा विरोधक कोण बोलणार नाहीये. मग आपल्या लोकप्रतिनिधींचं काम नव्हतं का 5 वर्षामध्ये मागील 5 वर्षामध्ये मागील हे दवाखाना चालू करण्याच्या दृष्टिकोनातनं नोकर भरती प्रायव्हेटमध्ये तुम्ही चालू करा ना. तुम्हाला इमारत बांधलेली आहे, इमारत बांधायला आम्ही सांगत नाही, इमारत बांधलेली आहे, तुम्ही डॉक्टर प्रायव्हेटमध्ये आणा किंवा त्याचं आम्हाला कारण सांगा, पुढे येऊन सांगा कारण की का नाही चालू केलं आम्ही. एखाद्या रुग्णाचा जेव्हा जीव जातो ना, ज्यावेळी शासनाचा एक धोरण असतं की बुवा ते या बाबतीत मी मानतो शरद पवार साहेबांना. 92-93च्या सुमारास आम्ही व्हिजिटला गेलो होतो, म्हणजे भेट होते अंतुलेंच्या डेलिगेशन नंतर. शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना आम्ही भेटायला गेलो असताना त्यांनी त्यावेळी मी तळा तालुक्याचा प्रश्न त्यावेळी मांडला होता आणि त्यावेळी त्यांनी मला त्यावेळी उत्तर दिलं होतं की आमच्याकडे 26 तालुक्यांचा प्रपोजल तयार आहे, पण आम्ही का करत नाही, तर त्याच्या आस्थापनेच्या दृष्टीने त्याचा इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्याच्या कर्मचारी ह्याची आमच्याकडे तरतूद नाही, त्याच्यामुळे आम्ही आत्ता करत नाही. पण तेच सेम तालुके नारायण राणेंनी 99मध्ये मंजुरी दिली. हे जे आहे की शासनाने ज्यावेळी जर ग्रामीण रुग्णालय उपलब्ध त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करतायत, तर त्यावेळी त्या पदाधिकाऱ्याचं कर्तव्य आहे आणि त्यांनी जाणीवपूर्वक ते उद्घाटन करण्यासाठी, मी उद्घाटन करतोय म्हणून तुम्ही ते पहिले कर्मचारी उपलब्ध करून द्या आणि मग तिथे डॉक्टर उपलब्ध करून द्या. त्याच्यासाठी तुम्ही काय केलं? काही केलेलं नाही. आत्ताचे जे आमदार आहेत त्यांनी ते वास्तविक त्यावेळी मंत्री, उद्घाटन करताना मंत्री होत्या, म्हणजे त्यावेळी त्यांनी घाईघाईत जे उद्घाटन केलं त्याची ज्या पदांची निर्मिती करून पदं तिथे दिली असती तर त्यावेळी हा प्रश्न आत्ता उपस्थित झाला नसता. आज त्याच्याही मागे प्राथमिक केंद्र मानदाड आणि महागाव इथे प्राथमिक केंद्र नवीन निर्माण झाली, त्यांची सुद्धा अवस्था तीच आहे. तिथे सुद्धा डॉक्टर कुठले आलेत, काय आलेत, काही पत्ता नाही. उघडे बंद तिथे आहेत. आता काही चांगले आहेत, पण ते त्या पद्धतीत नाही आहेत. आज तळ्याच्या PSC मध्ये सुद्धा परिचारिका नाही आहेत, तिथे रिटायर झाल्यात, काही हे झाल्यात. की माझं पण म्हणणं तेच आहे की जेव्हा आपण म्हणतो तालुक्याची निर्मिती मी केली, हे मी बांधलं, हे मी केलं, पण पूर्णत्वास नेण्याचं पण काम त्यांचंच होतं. आणि मी मागाशी पण उदाहरण दिलं तुम्हाला, जेव्हा आपण एखादा बसेस मिनिटवर चालवण्याचा व्यवसाय चालू केला, समजा रिक्षा चालवतोय मी, आता रिक्षा घेतली आणि मी आता तिला उद्यापासनं लाईनवर लावणार आहे, मी त्याच्यामध्ये उद्यापासून व्यवसाय करायला सुरुवात करणार आहे. आणि तुम्ही पॅसेंजर आहात, रिक्षाला माझ्या ड्रायव्हर नाही आहे, रिक्षा स्टँडला उभी आहे आणि तुम्हाला इमर्जन्सीमध्ये जायचं आहे बाहेर, रिक्षा आहे पण ड्रायव्हर नाही आहे. मग मी घरी माझ्या सांगू शकतो का मी रिक्षाचा व्यवसाय करतो, मी लोकप्रतिनिधी आहे, मी हे केलं? ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? कसं आहे ना, आता ते पहिलं म्हणजे आता तो त्या लोकप्रतिनिधींनी
ते जे स्ट्रक्चर उभं केलंय तर त्याच्यावर त्याच्या साठी लागणारं पदं जे आहेत, डॉक्टर आहेत, परिचारिका आहेत, किंवा त्याच्यामध्ये लागणारं साहित्य, म्हणजे आता मेडिकलच्या दृष्टीने एक्सरे मशीन किंवा त्याच्या सगळं. आणि त्याच वेळी आणखीन एक गोष्ट अशी आहे की 80 लाखाचं, माझ्यामध्ये 80 का 90 लाखाचं डिझेल काय दहवाहिनी, शवदाहिका ही इथे मंजूर केली गेली. सामान आलंय, कन्स्ट्रक्शन झालंय, पुढे काय झालं काही नाही. आज 3-4 वर्ष झालं कोविड जाऊन, इमिजिएट 2 महिन्यात उभी करणारी आज 3 वर्ष झाली अर्धवट अवस्थेत आहे. हे देखा ज्यावेळी मी केलं म्हणतात आमचे नामदार, तर त्यावेळी त्यांनी उद्घाटन करताना किंवा भूमिपूजन करताना हे मी आणलं म्हणतात, तर त्यावेळी त्यांनी ते पूरक होण्याच्या दृष्टीने काय बघितलं, काही नाही. आज त्याच पद्धतीत तळा नगरपंचायत 16 साली निर्माण झाली, तिथे पदं निर्माण झालेली. आज तागायत पदं भरली गेलेत का? CO सारखं पद आज तागायत कायम पद नाही आहे. आज तिथे कायमस्वरूपी इंजिनियर नाही, किंवा तिथे तुम्ही नेमा ना सुशिक्षित तळा गावामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज, सिव्हिल इंजिनियर झालेले लोक आहेत, त्यांना तिथे नेमा. तुम्ही त्या पद्धतीत नेमा ना. बाहेरचा कुठला तरी पुण्यातनं येऊन काहीतरी कोणतरी इंजिनियर नेमला जातोय, काय खरं खोटं काय टेक्निकल सँक्शन्स घेतात की नाही, कामाची दुर्दशा सगळ्या रस्त्याची. जेवढा शासन खर्च पैसे मंजूर करते तेवढाचा प्रत्यक्षात खर्चच होत नाही, टक्केवारीच वरच चाललेला आहे. हा विकासाच्या ऐवजी हे टक्केवारीचं राजकारण तळा तालुक्यात चाललेलं आहे. आणि दादागिरी आणि दडपशाही, कुठला जर माणूस बोलायला गेला, सर्वसामान्य माणूस बोलायला गेला तर त्याला बोलून दिलं जात नाही, त्याचा आवाज दबला जातो. तुम्ही पत्रकार, तुमचं 3 वर्षापूर्वी तुम्ही जे आंदोलन केलं त्याचं काय अवस्था आहे? त्याचं तुम्हाला फल मिळालं नाही? त्यांनी लेखी पत्र दिलं आम्हाला, पण ते कदाचित कचऱ्याच्या टोपलीत टाकून ठेवले त्यांनी. ज्या आम्हाला त्यांनी मागण्या कबूल केल्या, जे काही आम्ही मागण्या केलेल्या ते त्यांनी आम्हाला सांगितलं असं असं आम्ही करणार आहोत, सगळं काही ह्या तारखेला हे करणार, ह्या तारखेला हे करणार, ह्या तारखेला हे करणार. त्यांनी तसं काहीही केलेलं नाही आहे. तिने फक्त वेळ काढूपणा केलेला, तेव्हा दुसरं काही केलेलं नाही आहे. यामध्ये कसं आहे ना, आता जिल्हा परिषदेचं हे म्हणायला गेलं तर 2 वर्ष जिल्हा परिषद हे नसल्यामुळे, शासकीय म्हणजे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे, काय इथे जे पदाधिकारी आहेत म्हणजे शासकीय पदाधिकारी, तुम्ही ते बोलताय की बाबा आता सध्या प्रशासनाच्या ताब्यात आहे, पंचायत समिती पण ताब्यात प्रशासनाच्या आहे आणि जिल्हा परिषद पण प्रशासनाच्या ताब्यात आहे. मग कामं ही जी कंत्राटं निघत आहेत, गटारं बांधायची किंवा रस्ते बांधायचे, फ्लोर ब्लॉक टाकायचे, ती थांबलीत का? ती कामं थांबलीत का? आम्ही मान्य करतो, ती कामं थांबली असती ना, टक्केवारीचं काम आम्ही मान्य केलं असतं. यांचा निधी येतो, मग त्याच प्रशासनाच्या मान्यवर पाय ठेवून यांना हे दवाखाना का नाही चालू करता येत, असा माझा तुम्हाला प्रश्न आहे. हा तुम्ही प्रश्न जो आहे ना, तुम्ही प्रॉपरली कलेक्टरकडे मांडा ना. तर कलेक्टर येतात, तुमच्या काही लोकांच्या बरोबर फोटो काढतायत, हे काढतायत. अरे कलेक्टरला धरा नाही ते, हे काय आहे? कलेक्टर हा जिल्ह्यातला प्रमुख माणूस आहे. रस्त्याची आज हायवेची परिस्थिती काय आहे? अरे 15 वर्ष त्याची अवस्था काय आहे? त्याचं टेक्निकली जो इंजिनियर, टेक्निकल सँक्शन देणारा इंजिनियर आहे, त्याला घेऊन तुम्ही बसा. पत्रकारांना माझं जाहीर सांगणं आहे, त्याला घेऊन बसा. तुम्ही उगाच हे आंदोलन जन आक्रोश वगैरे करण्यापेक्षा तुम्ही त्या लोकांना वेठीस धरा. हे जे आज प्रशासकीय अधिकारी आहेत, मूळ आता पनवेल ते इंदापूर ह्या रस्त्याचं हे दिरंगाई झालेल्या कामाला मूळ टेक्निकल सँक्शन जे केंद्रीय हे मंत्री आहेत त्यांनी कशा पद्धतीत, काय पद्धतीत, त्या पद्धतीत हे काम झालंय का? भले कोणी कॉन्ट्रॅक्टर असो, त्यावेळी तुम्ही ॲक्विजिशन न होता तुम्ही हे टेंडर कसं भरलं आणि काय, त्याच
त्याचं सुपरविजन हे गव्हर्नमेंटच्या माणसाकडनं होतं का त्या कॉन्ट्रॅक्टरच्या माणसाकडनं होतं? पंतप्रधान सडक योजनेचं ज्यावेळी योजनेची जी कामं होती सुरुवातीच्या काळात, आमच्या काळात ज्यावेळी कामं होत होती पंतप्रधान सडक योजनेत, तर त्यांची त्या रस्त्यासाठी लॅब ठेवायला लागायची. त्या प्रत्येक मातीच्या थराला सॉइल टेस्टिंग असायचं. हा टेस्टिंग रिपोर्ट ह्या आताच्या ह्यांनी घेतलेला आहे का? प्रत्येक कॉन्क्रीटचा टेस्टिंग रिपोर्ट आहे का? मग कम्प्लिटेशन सर्टिफिकेट आणि फायनल हे क्वालिटी कंट्रोल हे कशासाठी 2% रक्कम इथे घेतात आणि सर्टिफिकेट देतात. हे काय चाललंय? परत तुम्हाला 40 वर्षाचा राजकारणाचा अनुभव आहे आणि समाजकारणाचा पण अनुभव आहे. तुम्ही भरपूर योजना राबवल्यात, लोकांसाठी तुम्ही खूप प्रयत्न केलेत की कसा विकास करायचा. तुम्ही मार्गदर्शन पण केलं, जसे बांधारे घालायला पाहिजे होते त्याच्यापासून कसा रोजगार निर्माण झाला असता हे सुद्धा तुम्ही आम्हाला कळवलं. पण आत्ता ह्या 40 वर्षाचा जो एक्सपिरियन्स आहे, जो तुम्हाला अनुभव आहे, तो इथून पुढे तुम्ही परत सक्रिय होणार आहात का रिटायरमेंट घेणार आहात? हा प्रश्न म्हणजे काय, तुमचा हा जो जन आक्रोश आणि पत्रकारांचा पण आक्रोश आहे, ह्या आक्रोशासाठी तुमच्या बरोबरीने मी काम करणार आहे. तुम्ही मला केव्हाही बोलवा, तुम्हाला मी उपलब्ध असेल. आणि ह्याच्या पुढे येत्या 8-15 दिवसांमध्ये मी पुनश्च सक्रिय होणार आहे. पक्षात सक्रिय होणार आहात का विरोधाच्या भागावर जाऊन बसणार आहात? कारण का इथे विरोधक नाहीये म्हणून विचार. विरोधक हा हे मूळ पाया असतो. आता आपण इथे कसं झालंय, आता मी सांगतो, आपले संत परंपरा काय सांगते, निंदकाचे घर असावे. त्याप्रमाणे विरोधक असल्याशिवाय काय. आज आता मागच्या 5 वर्षात नगरपंचायतीमध्ये सरकार हे सत्ताधारी पक्ष वेगळा होता. आज आमच्या बरोबरचे जोडीदार तिथे जाऊन बसले होते, 6 मेंबर होते, पण कधी विरोध म्हणून विरोध केलाच नाही त्यांनी. एकही गोष्टीचा विरोध केला नाही. त्या ह्याच्यासाठी मी तुम्हाला स्पेशली नगरपंचायतीवर येत्या 8 दिवसात तुमच्याजवळ बोलेन. मी नगरपंचायतीतल्या सर्व कामांच्या संदर्भात किंवा पाण्याच्या संदर्भात येत्या 8 दिवसात मी तुमच्याकडे आणखीन थोडी माहिती घेऊन तुमच्याजवळ बोलेन. कारण ह्या नगरपंचायती तुम्ही येत्या काही दिवसामध्ये तुम्ही विरोधाच्या बाकावरती बसणार आहात का? हो, 100% विरोधकाच्या बाकावर बसेन. किंवा सत्तेत आलं आमचं सरकार तर मी सत्तेत असेन. पण ही कामं जी मी म्हणतोय ती त्याचा पाठपुरावा करून, त्या माणसाकडनं पाठपुरावा करून घेण्याची जबाबदारी माझी राहील. आणि सामान्य जनतेचे हाल होणार नाहीत. आणि आता तुम्ही स्थलांतराच्या ह्याच्या तळा तालुक्यातल्या स्थलांतराच्या ह्याला जबाबदार तळा नगरपंचायत आहे. आणि ती का जबाबदार आहे तर शहर म्हणून तळा शहर हे तालुक्याचं ठिकाण आहे. आणि तालुक्याच्या मूलभूत गोष्टीकडे गेल्या नगरपंचायत स्थापन झाल्यापासून अतिशय दुर्लक्ष झालेलं आहे कुठल्या गोष्टीत, पाण्याच्या संदर्भात. त्याच्यावर मी नंतर तुम्हाला सांगेन आणि ते सखोल सांगेन. तर हे होते मंगेश प्रभाकर देशमुख. 40 वर्षाचा त्यांचा राजकारणाचा अनुभव त्यांनी बोलून दाखवला. आणि इथून पुढे पण ते राजकारण सोडणार नाही आहेत, पण सत्ताधाऱ्यांसोबत नसतील असा त्यांनी थोडासा एक इशारा दिलेला आहे. तर आता अजून 8-15 दिवसांनी आपण त्यांची परत एकदा ह्या विषयावरती मुलाखत घेणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.